फायनली बऱ्याच दिवसापासून जी गोष्ट आम्ही प्लॅन केलेली होती, म्हणजे जे मला लग्न झाल्यापासून मला कुठेतरी फिरायला जायचं होतं, जे की आम्ही स्टार्टिंग तर केलीच. तर आम्ही देवदर्शनापासून स्टार्टिंग केली. तर देवदर्शन म्हणजे सगळं आम्ही स्टार्टिंग आमचं उज्जैन नंतर पूर्ण आग्रापर्यंत असे आमचे उज्जैन, आग्रा, मथुरा, वृंदावन, त्यानंतरून ताजमहल, त्यानंतर आपलं राजस्थान, त्यानंतर हे सगळे स्पॉट मी फिरून आलेली होती आणि याचे ब्लॉग्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. तर बऱ्याच दिवसापासून हे पेंडिंगलाच होते. जवळपास मे महिन्यामध्ये आम्ही ही ट्रिप जाऊन आलेलो होतो. 7 दिवसाची ही ट्रिप होती. त्यामध्ये आम्हाला 7 दिवसाचं जेवण, राहायला सोय, त्यानंतर अंघोळ वगैरे सगळं त्यांच्याकडेच होतं. सगळं त्यांच्याकडेच मॅनेजमेंट होती, नाश्ता सगळं. आणि कसं आहे ना, कधीतरी ना आपण ही ट्रिप म्हणजे आपण फॅमिली ट्रिप काढायलाच पाहिजे. तर फर्स्ट टाईम होता जो की माझा हा फॅमिली ट्रिप आम्ही काढलेली होती. आम्ही दोघंच आणि माझा मुलगा आम्ही या ट्रिपला गेलेलो होतो. तर हे जे रेनबो ट्रॅव्हल्सवाले आहेत, पुण्याचे आहेत. तर ह्यामध्ये आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेले होते. जसे की आम्ही ह्या अगोदर दोन ह्याच ट्रिपसाठी आम्ही 2 ठिकाणी बुकिंग केली होती, पण ते वेळेवरती कॅन्सल झाले. तर आमच्या 2 ते 3 वेळा बोलतात ना, की देवदर्शनाला पण जायचं, तर देवाने बोलवल्याशिवाय आपण तिथे जाऊ नाही शकत. तसंच काहीतरी गंमत झाली. आमचं 2दा प्लॅन फिक्स करून मिचकून गेला होता. त्यामुळे काय झालं ना, फायनली आम्हाला तिथून बोलावणं आलंच आणि आम्हाला जायचं होतं सगळ्यात मेन म्हणजे राजस्थानला, खाटू श्यामला. तर त्यामुळेच आम्ही ही ट्रिप निवडली, ज्यामध्ये आम्हाला बरेच देवदर्शन भेटणार होते करायला. तर आता बघा, आम्ही सगळ्यात पहिले जे आलेलो होतो ते कालभैरव, उज्जैनला सगळ्यात अगोदर. तर उज्जैनमध्ये आम्ही कालभैरव, त्यानंतर महाकाल असे 2-3 दर्शनं केले. येताना आम्ही ओंकारेश्वर करणार होतो, ते हे 2 दर्शन आम्ही तिथे केले. तर सगळ्यात अगोदर जे कालभैरव होतं, तर झालं असं ना, की इतकी मोठी लाईन लागलेली होती आणि त्यामध्ये प्रचंड गर्दी, आणि गर्दीमध्ये इतकं कडक ऊन ना, मे महिन्याचं कडक ऊन तुम्हाला माहितीच असेल. इतकं प्रचंड कडक ऊन होतं की आम्हाला म्हणजे इतकं वरती ते जे लावलेलं कपडा जो लावलेला होता, त्या कपड्यामधून सुद्धा इतकं कडक ऊन लागत होतं. तर कसं बसं आम्ही चाललोच होतो आणि बराच वेळा आम्ही लाईनमध्ये उभंच होतो. देवदर्शनाचं आपण जेव्हा देवाच्या एकदम जवळ जातो ना, त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्याला एकदम 2 ते 3 सेकंद आपल्याला देवाचं दर्शन होतं. आणि असंच काहीतरी आमची ट्रिप होती. तर ट्रिपमध्ये खूप मज्जा आली, खूप मस्ती केली. आम्ही दोघंच होतो, पण जाताना आम्हाला वाटलं की कसं राहील, काय राहील, तिथे गेल्यावरती कोणाची ओळख होईल का नाही. तर तसं काही म्हणजे जाताना जसं वाटत होतं, ते येताना आम्ही फुल एन्जॉय करत आलो. जसं की आमचा एकदम छान असा ग्रुप तयार झालेला होता, ज्या की माझ्या बेस्ट फ्रेंड 2-3 माझ्या अशा बेस्ट फ्रेंड आहेत, त्या भेटल्या. म्हणजे आम्हाला ट्रॅव्हल्समध्येच, बसमध्येच स्लीपर कोच बस होती, त्यामध्येच आमची ओळख झाली, त्यामध्येच आमचा ग्रुप तयार झाला. आम्ही सगळं म्हणजे सोबतच राहायचो, रूम शेअरिंग वगैरे सगळं आमचं सोबतच होतं. त्यानंतर मग काय झालं ना, की एकदम एक फॅमिली बॉन्ड जसा असतो, आपण फॅमिली जसं सगळेजण फिरायला जातो, तसाच आमचा फॅमिली बॉन्ड झालेला होता. प्रत्येक ट्रिपला म्हणजे त्यांनी सांगितलेलं राहतं की या देवदर्शन एखाद्या स्पॉटला जर आपण त्यांनी जर आपल्याला उतरवलं, तर जसं आपल्या उज्जैनला त्यांनी सांगून दिलेलं असतं की उज्जैनला आता इथून तुम्हाला रिक्षाने फिरायचं, जे दर्शन आहे ते मोस्टली आपल्याला टायमिंग देतात, तेवढ्या टायमामध्ये आपल्याला दर्शन करून यायचं असतं. आणि आपल्या इथं VIP पास काढून देत असतात. आता इथे तर नव्हतं काढलेलं आम्ही कालभैरवला. महाकालला आम्हाला त्यांनी VIP, जास्त मोठी लाईन असल्यामुळे VIP पास काढायला लावले. 200 का 300 रुपये, 200 रुपयाचा एक पास होता जवळपास. आणि त्यामुळे दर्शन आमचं लवकरात लवकर झालं. तर कसं असतं ना, की ट्रॅव्हलने आपण म्हणतो, पण ट्रॅव्हल ज्यावेळेस आपण फिरतो ना, त्यावेळेस आपल्याला म्हणजे कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायला लागत नाही. म्हणजे जसं की आपण मस्तपैकी झोपायचा, आराम करायचा, गाडीमध्ये सगळं एन्जॉय चालू होता. गाणे ऐका, काही एन्जॉय करा. त्यानंतर वेळेच्या वेळ आपल्याला जेवण वगैरे देतात, नाश्ता देतात. इमर्जन्सी वाटेल तर गाडीसुद्धा ते थांबवतात. आणि अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी त्यांनी मॅनेज करून घेतलेल्या असतात. जसं की आपण स्वतःहून जेव्हा गाडी करून जातो, त्यावेळेस आपल्याला इथे थांबायचं, कोणतं हॉटेल घ्यायचं, किती हॉटेलचं बिल होईल, हॉटेलचं बिल किती होईल, जेवणाचं किती होईल, हे बऱ्याच वेळा आपल्याला टेन्शन असतं. आणि मोस्टली ट्रॅव्हलमध्ये आपण इतकं थकून जातो ना, की आपण ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या गाडीने फिरतो, त्यावेळेस गाडीमध्ये बसल्यावरती आपल्याला सीटवर बसूनच जावं लागतं. आपल्याला म्हणजे पूर्ण मानपाट आपली जाम होऊन जाते. आणि अशा वेळेस आहे ना, थकलेलं असतो, त्यामुळे पुढचं देवदर्शन करण्याचा आपल्याला म्हणजे पूर्ण इंटरेस्ट निघून जातो. तर आम्ही ट्रॅव्हलनी पहिल्यांदाच आलो ना, आम्हाला खूप छान अनुभव आला. आम्हाला बऱ्याच म्हणजे कोणत्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या. काही गोष्टी अशाही होत्यात का 1-2 वेळा आम्हाला इकडे तिकडे झालेले आहेत त्यांच्यामुळे, पण मग त्यांनी आमचं दर्शन तर मात्र करूनच दिलं. थोडंसं लेट झालं, मंदिराचा अगदी थोडा वेळ राहिला होता. जसं की सावरिया सेटचं एकदम प्रत्येक दर्शन आम्ही पळताच केलेलं आहे, पण देवाने असं कोणतंच दर्शन आमचं सोडलं नाही की जे की आमचं दर्शन इतकं लांब जाऊन आमचं दर्शन झालं नाही. तर असं तर होऊनच दिलं नाही, कारण
मनापासून ठरवेलं होतं की आपल्याला दर्शन करायचंच आहे. तर आता कालभैरवला तर इतकी महागर्दी होती. तर आता लाईनमध्ये उभं होतो आणि माझ्या ज्या फ्रेंड्स आहे आम्ही सगळ्यांनी असं ग्रुपनीच राहत होतो. तर आता इथे बघू शकतात एकदम जवळ आलेलो आहे मंदिराच्या. तर एकदम 2 ते 3 सेकंदामध्ये मला म्हणजे दर्शन पण करायचं होतं, तुमच्यासोबत व्हिडिओ ब्लॉगिंग पण शेअर करायची होती. तर हे जे माझे एक्सपिरियन्स आहे जे की आम्ही ट्रॅव्हल्सने पहिल्यांदाच गेलेलो होतो. तर रेनबो ट्रॅव्हल्स आहे ते, आणि तुम्हाला जरी जायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्रॅव्हलनीच एन्जॉय करा. तुम्ही जसं की फॅमिलीही जाऊ शकतात. एक म्हणजे पर पॅकेजिंग म्हणजे पर पर्सनचे 13,000 रुपये त्यांनी घेतले होते. तर एकेकाचे पर पर्सन म्हणजे 13,000 आणि लहान मुलाचे माझ्या 5,000 रुपये. जसं तो इन्शुरन्स पण तेच काढतात, आपला पर्सनल इन्शुरन्स प्रत्येकाचा ते काढत असतात. त्यानंतर मग जेव्हा आपण बसमध्ये पहिल्यांदा जेव्हा आम्ही निघालो त्यावेळी आम्हाला म्हणजे काहीच म्हणजे असं वाटत होतं की आपण एकटेच आहोत, आपल्याला बसमध्ये कोणी ओळखीचं नाही येतं. तसं थोडा वेळ आपल्याला वाटतं, पण जसं त्यांनी जे एका रूममध्ये 4 लोकं राहायचं असं त्यांनी डिसाईड केलेलं असतं की जिथे जिथे हॉटेल घेतील तिथे 2 कपल्स असं एका रूममध्ये शेअरिंग करायचं असं त्यांचं होतं. तर आमचा तो जो ग्रुप होता आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे फुल एन्जॉय केलेला. आमचा जो बसवाला जो मॅनेजर होता तो पण खूप मस्ती म्हणजे खूप गप्पा मारणार होता. त्यामुळे आम्ही काही वाटलं बॉटल्स वगैरे काही गोष्टी असल्या जे की आपल्याला कुठे अडचण आली तर आम्ही लगेचच त्यांना सांगायचो, आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, आम्ही त्यांना सपोर्ट केला असं झालेलं होतं. त्यानंतर आता दर्शन घेतलं, त्यानंतर बाहेर आल्यानंतर आता आम्ही आलो आहेत महाकालला. तिथून 5 किलोमीटर होतं. तर असं असतं त्यांचं पॅकेजिंगमध्ये की आपण एकदा समजा त्यांचा टायमिंग असतो 2ला त्यांनी जेवणाचा टाईम ठेवलेला असतो. त्या अगोदर आपण एकतर जेवण करून निघायचं, नाही तर मग जेवणाच्या अगोदर आपल्याला दर्शन करून घ्यायचं तेवढ्या वेळामध्ये. शॉपिंग वगैरे म्हटलं तर आपल्याला शॉपिंगलासुद्धा आपण किती लवकरात लवकर आपण दर्शन घेऊ शकतो आपण त्याचा प्रयत्न करायचा. कारण बाकी सगळे जे पॅसेंजर्स असतात आपल्यासोबत ते सगळे म्हणजे सगळं आपलं एक फॅमिलीच बनलेली असते. कारण मोस्टली सगळ्यांनाच मॅनेज करून म्हणजे सगळ्यांना संघ घेऊनच आपल्याला त्यांना पुढे जायचं असतं. आता आपण कुठे फिरायला गेलो होतो गाडीने, आपण काय करतो, आपण कुठे थांबून घेतो, मुक्काम करतो. तर अशा वेळेस काय होतं आपण शॉपिंग वगैरे सगळं करू शकतो. पण जेव्हा ट्रॅव्हलने जातो त्यावेळेस त्यांनी लिमिटेड टाईम दिलेला असतो. जसं की आता इथे तुम्हाला 1 तासामध्ये दर्शन किंवा शॉपिंग काय असेल ते तुम्ही करून घ्यायचं. तर तशाचनुसार आम्ही दर्शनही करायचो. पटपट झटपट आम्ही सगळे दर्शन पळताच आम्ही सगळे दर्शन करून घेतले. जसं की आता प्रत्येक ठिकाणी देवानेसुद्धा आमची परीक्षा बघितली. मोस्टली 10 ते 15 मिनटावरती मंदिर असं बंद होणार आणि आम्ही खूप पळत दर्शन केलं. तर अशा पद्धतीने आमचीसुद्धा देवाने खूप जास्त परीक्षा घेतलेली होती. त्यानंतर म्हणतात ना की कुठेतरी देवाला जायचं आहे तर आपण म्हणजे देवसुद्धा आपली परीक्षा बघतो की आपण किती चांगल्या मनाने किंवा चांगल्या पद्धतीने आपण किती देवाला हे करू शकतो. तर ते देवसुद्धा आपली परीक्षा घेतो. तर त्यानंतर महाकालचं मस्त असं दर्शन झालं एकदम, म्हणजे त्याचासुद्धा VIP पास होता. एकदम पुढून आमचं दर्शन झालं. त्यानंतरून मग इथे भस्म आरती पण असते. सकाळची जी पहाटची भस्म आरती असते ती आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी 1 महिना अगोदर आपण बुकिंग करायची. तर त्याचे 1,500 का 2,000 रुपये असतात पर पर्सन. तर इथे भस्म आरतीसाठी पण आपल्याला खूप छान असतं. तर आता माहिती नाही मोस्टली आहे की नाही, पहिले होतं आम्ही तर म्हणजे तिथली थोडीफार इन्फॉर्मेशन आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मस्त छान असं दर्शन आमचं एकदम जवळून किती वेळ आमचं दर्शन झालं. त्यानंतर मग आम्ही इथून त्यांच्यासोबत जे तिथले ब्राह्मण वगैरे असतात जे की तिथले असतात मॅनेजर्स वगैरे, त्यांनासुद्धा विचारलं की इथे कसं असतं काय असतं, सगळं इन्फॉर्मेशन काढली. त्यानंतर मस्त बाहेर आलो आणि असं सगळं व्ह्यूज एन्जॉय केलं. तर असा होता काहीसा माझा फर्स्ट ट्रॅव्हलचा म्हणजे पहिल्याच मुक्कामाचा जो काही दर्शनाचा वगैरे जो ब्लॉग होता मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. उज्जैन आणि म्हणजे महाकाल आणि कालभैरव हे दोघांचं दर्शन मी तुम्हाला करून दिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा.